नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून फरार झालेल्या 2 आरोपींना नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं मुख्य केली आहे। या प्रकरणात एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे। दिनांक 29 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकात आरोपी भूषण गोसावी आणि इतरांनी फिर्यादी अफरोज अख्तर खान यांना पोटाला पिस्तूल जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्याकडील 97,000 रुपये बळजबरीने काढून घेतले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 469/2026 आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 471/2026 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले। ही घटना गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2चे उपआयुक्त किशोर काळे आणि सह-आयुक्त अद्विता शिंदे यांच्या आदेशानुसार तपास सुरू झालाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतलाय। सातत्याने तपास करत असताना आरोपी रोहित पवार याला शिर्डे येथून तर दुसरा आरोपी आयुष शिंदे याला दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी जेल रोड परिसरातील दशक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना ताब्यात घेण्यात आलाय। तपासात अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। आरोपी भूषण गोसावी यानं त्याची मैत्रीण कोमल गायकवाड हिच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा दिला होता। कोमल गायकवाड हिने तो कट्टा वापरून हवेत फायरही केला आणि त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढलाय। या प्रकरणी कोमल गायकवाड हिला अटक करून तिच्यावर शस्त्र अधिनियम 325 आणि MPO ऍक्ट 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करतात। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचं कौतुक केलंय। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत, यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे किंवा तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण त्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ॲक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिनं स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे। तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325, 525 गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे। तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे। तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे। असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा, असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे। एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत। बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस स्टेशन DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल, मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षेची कारवाई दिली जाईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र, मुकेश मुंजे, नाशिक।